नमस्कार. मी सुधाकर रामचंद्र वैद्य, चांद्रसेनी कायस्थ प्रभू सोशल क्लबचा माजी कार्याध्यक्ष आणि अखिल भारतीय चांद्रसेनी कायस्थ प्रभू मध्यवर्ती संस्थेचा माजी विश्वस्त आणि माजी अध्यक्ष. आपण सगळेजण कायस्थ केवळ CKP सोशल क्लबच्या माध्यमातून एकत्र आलेले आहोत. CKP सोशल क्लबला 133 वर्षाची परंपरा आहे. पूर्वी आपल्या लोकांना एकत्र येऊन सुद्धा आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी किंवा ज्या कारणासाठी सोशल क्लब सुरू झाला ते बैठे खेळ खेळण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. त्यामुळे सोशल क्लबच्या सभासदांनी 1911 साली वर्गणी काढून आपला जो आता CKP हॉल आहे त्या मंडळाची ट्रस्टी मंडळ निर्माण केलं आणि त्यांना ते पैसे देऊन तिथे पूर्वीची जी जुनी वास्तू होती ती निर्माण झाली. आता तर तुम्ही बघता आपल्या CKP समाजाची एक भव्य दिव्य वास्तू आपल्या ठाण्यात उभी आहे आणि हे आपल्या CKP समाजाचं ते एक भूषण आहे. आणि त्यामुळे आता ह्या नवीन वास्तूमध्ये आपले अनेक कार्यक्रम होत असतात. पूर्वापारपासून आपल्या इकडे आपला ज्ञाती दिन, कोजागिरी पौर्णिमा, गुढीपाडवा, नंतर दिवाळी पहाट यासारखे कार्यक्रम होतच असे. आणखीन एक विशेष महत्त्वाचा कार्यक्रम काही वर्ष आम्ही चालवला होता, तो म्हणजे कैलासवासी मेढेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, इंदिराबाई मेढेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ काव्यलेखन स्पर्धा आणि कवी संमेलन असा हा कार्यक्रम होत होता. आणि तिथे आपल्याकडे रामदास फुटाणे, मंगेश पाडगावकर यांच्यासारखे दिग्गज कवी येऊन गेलेले आहेत. म्हणजे आपल्या ह्या संस्थेला फार मोठी परंपरा आहे. परंतु आता कालांतराने जे काही बदल होत चाललेले आहेत त्यामुळे सध्या आपल्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा बदल होत चाललेले आहेत. लोकांना जे पाहिजे त्याप्रमाणे नवीन कमिटी कार्यक्रम करते. नुकताच आपला एक मोठा भव्य दिव्य कार्यक्रम काशीनाथ घाणेकर इथे झाला आणि हा काशीनाथ घाणेकर इथे झालेला कार्यक्रम संपन्न होण्यासाठी आताची जी कार्यरत असलेली कमिटी आहे त्याने अतिशय मेहनत घेतली आहे. कार्यक्रम अतिशय सुंदर झाले, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. त्याचं नियोजनसुद्धा चांगलं होतं. लोकांना कुठेही कंटाळा आला नाही. लोकांनी ते कार्यक्रमाचा भरपूर आस्वाद घेतलेला आहे. परंतु मला एकच गोष्ट वाईट वाटते, म्हणजे आपली एवढी मोठी संस्था असून, कार्यकर्ते एवढे काम करत असून आपले सभासद त्यांना चांगला प्रतिसाद का देत नाही. वास्तविक पाहता काशीनाथ घाणेकर सारखं ऑडिटोरियम तिथे हाऊसफुल व्हायला पाहिजे होतं, परंतु गर्दी कमी होती. त्यामुळे थोडीशी आम्हाला अनुत्साह वाटला. लोकांनी ह्या जे काही लोक आपले काम करत आहेत त्या कार्यकारिणीच्या पाठीमध्ये उभं राहायला पाहिजे आणि ते आयोजित करीत असलेले सगळे कार्यक्रम व्यवस्थित यशस्वी करण्यासाठी मदत केली पाहिजे. 2005 साली वास्तविक पाहता हा कायस्थ मेळाव्याचा कार्यक्रम माझ्या कारकिर्दीत सुरू झाला. 2005ला जेव्हा पहिला कार्यक्रम झाला त्यावेळेसच आम्ही असं ठरवलं होतं का दर 5 वर्षांनी आपण हा कायस्थ मेळावा घ्यायचा. परंतु 2005 साली झाला, 2010 साली झाला. त्याच्यानंतर मी 2013च्या सुमारासाला निवृत्त झालो. त्याच्यानंतर काही कार्यक्रम झाला नाही. काही कमिटीला अडचण असतील त्यामुळे त्यांनी तो कार्यक्रम घेतला असेल. परंतु आता 15 वर्षांनी हा कार्यक्रम झाला आणि कार्यक्रम हा यशस्वी झाला, ह्यात वाद नाही. लोकांनी त्याचा अनुभव घेतला, उपभोग घेतला, सगळं झालं. जेवण चांगलं होतं, कार्यक्रम चांगले होते. परंतु एकच गोष्ट त्याच्यात कमी पडली ती म्हणजे उपस्थिती. सभासदांनी त्यांना प्रतिसाद द्यायला पाहिजे होता, परंतु तो योग्य प्रतिसाद दिला नाही. असं करू नये. ही आपली संस्था आहे. आपल्या संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमाला आपल्याला येणं शक्य होत नसलं तरी पण जे विशेष कार्यक्रम असतात अशा कार्यक्रमाला आपण जातीने हजर राहिलं पाहिजे. पूर्वी CKP समाज हा घंटाळी, चरई, नौपाडा एवढ्या भागातच, खारकराळी एवढ्या भागातच विखुरलेला होता. आता ठाणच विखुरलेलं गेलं आहे. त्यामुळे जे मूळचे CKP आपल्या ह्या भागात राहणारे होते ते सुद्धा लांब लांब राहायला गेलेले आहेत. घोडबंदर रोडला बरीचशी लोक आपली स्थलांतरित झालेली आहेत. आता घोडबंदरला आता आपल्याला वस्तुस्थिती कळते. ट्रॅफिक जाम वगैरे हा जो काय प्रॉब्लेम आहे त्यामुळे आपले तिथे गेलेले लोक यायला कंटाळतात, ही वस्तुस्थिती आहे. परंतु जेव्हा मोठा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला सभासदांनी उपस्थित राहावं असं आव्हान मी एक जुना पदाधिकारी ह्या नात्याने सर्वांना करतो. सर्वजण माझ्या या आव्हानाला प्रतिसाद देतील
आणि आपले पुढचे कार्यक्रम अतिशय भरगच्च होतील अशी मला आशा आहे. धन्यवाद.